नमस्कार मित्रांनो, मी प्रनिल नाईक. आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आम्ही आज आमच्या कळमच्या खाडीत शिंपल्या पकडण्यासाठी जात आहेत. तर त्या शिंपल्या कशा पकडतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, आता आपण समुद्र आलेले आहेत. हे बघा, मागे आपली गाडी लावलेली आहे आणि आपल्या मागेच इकडे खाडी आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. आपण आता खाडीवर आलेले आहेत. हे बघा, ही आपली खाडी आहे कळमची आणि त्याच्या बाजूलाच हे बघा, ही सुरूची झाड आहेत. त्याला आपण भुईगाव सुरूची म्हणून ही प्रसिद्ध आहे. आणि ही बघा, ही आपली पूर्ण खाडी बघा किती मोठी आहे. पुढे समुद्राला जाऊन मिळते आणि पाणी पण आता ओहोटीचं आहे, तर पाणी मध्ये गेलेलं आहे. म्हणून आपण शिंपल्या काढण्यासाठी आलेले आहेत. तर त्या शिंपल्या आता आपण काढणार आहेत. हे बघा, आपले काही बांधव लागलेले आहेत शिंपल्या काढण्यासाठी. तर तुम्हाला आज मी दाखवतो शिंपल्या कशा काढतात ते. पागवाले पण आलेले आहेत खाडीमध्ये पाग बांधण्यासाठी. हे बघा, तिघे जण आहेत. तिघांनी एकत्रच पाग टाकलेला आहे. आता त्यांना काय मच्छी मिळते त्यात आपल्याला बघायला टाईम नाही. आपण पुढे शिंपल्या करण्यासाठी जात आहेत. सकाळ सकाळचा मस्त सूर्योदय झालेला आहे आणि हे बघा, मी कळमच्या खाडीत शिंपल्या पकडण्यासाठी आलेले आहेत. आणि सुधीर मामा आणि राजा मामा दोघे जण लागलेले आहेत. आता मी पण त्यांच्याजवळ जात आहे आणि आपल्याला शिंपल्या कशा पकडतात आणि कशा मिळतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघत राहा. कळमगावातील एक अनुभवी मच्छीमारांपैकी एक सुधीर मामा हे आता शिंपल्या काढण्याचं काम करत आहेत. आता ते किती शिंपल्या काढतात हाताने आपण बघूया. बघा, ते काढत आहेत. आता बघूया, मातीने खणून काढतायत आतमधून पाण्यातून. त्यांच्या हाताला काय लागतं आपण बघूया. तर बहुतेक काढणार आहेत आता ते. हे बघा, शिंपल्या त्यांनी काढलेल्या आहेत. आता आम्ही दाखवतो तुम्हाला शिंपल्या. ह्या बघा, छोट्याच आहेत पण त्यांनी काढलेल्या आहेत. तर आता आपण बघूया ते किती काढतात आणि आपल्याला पण किती मिळतात हे आपण आज बघणार आहे. आता मी पण खाडीमध्ये शिंपल्या पकडण्याचं काम करत आहे. आता आपल्याला किती मिळतात नाही ते आपण आता हे बघा, हात पाण्यामध्ये घालतो. एका हाताने व्हिडिओ पण करताय. आपल्याला बघतोय मी थोडं हातमध्ये पण हात घालायला लागतो मातीमध्ये. त्या मातीमधून काढायला लागतात. आपल्याला किती मिळतात ते आपण बघूया जरा. आता मेहनतीचं पण खूप काम आहे. असं म्हणजे सांगितलं लगेच काय भेटत नाही त्या. एक एक तर आलेली आहे, आता हाताला लागलेली आहे. हे बघा, 2 सापडलेल्या आहेत मला शिंपल्या. हे बघा, 2 शिंपल्या आहेत या. त्याच्यातली एक खराब झालेली आहे, म्हणजे त्याच्यातला एक गोळा गेलेला आहे. आपण टाकूया. आणि हे बघा, ही दुसरी पण आपल्याला भेटलेली आहे. तर आज आपल्याला किती भेटणार आहेत हे आपण शेवटपर्यंत बघणार आहेत. हे बघा, आता आम्ही तिघे जण आहेत आणि तिघे जण शिंपल्या काढण्याचं काम करतायत. एक अनुभवी मच्छीमार आणि आम्ही दोघांना समजा असेच टाइमपास केलेले आहेत. पण त्याला किती शिंपल्या मिळतात आणि आपल्याला किती शिंपल्या मिळतात हे आज आपण बघणार आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता आम्ही शिंपल्या शोधत आहेत. तर माझ्या हाताला एक लागलेली आहे. मी एका हाताने शोधत आहे. पण आपला सुधीर मामा आहे ना, तो बघा किती म्हणजे फटाफट काढतोय बघा. आता तो कशा काढेल बघा. तर बघा, त्याने हातात जमून पण ठेवलेले आहेत. हातांच्या दाखव. त्या बघा, त्या हातात अशा जमून पण ठेवलेल्या आहेत. पण राजा मामा आणि मला काय जास्त मिळत नाही. हे बघा, आम्ही एक शोधत आहेत. म्हणजे आम्ही मेहनत करतात पण आम्हाला काही जास्त मिळत नाहीत. पण सुधीर मामा मात्र फटाफट काढत आहे बघा, कारण त्याच्याकडे अनुभव खूप आहे मच्छीमारीचा. आपण काय जसा टाइम मिळतो तेव्हा कधी कधी येतो मच्छी पकडण्यासाठी. अशा छोट्या पण हे असतात बघा, या आम्ही छोट्या फेकून पण देतात असतात. हे बघा, राजा मामाला एक भेटलेले आहे मोठ्या साईजची. आणि छोटी बिल्ली अशी आम्ही आणि फेकून देतात. छोटे भेटले तर ते मोठे होण्यासाठी पाण्यात परत फेकून फेकून देतात. देतात. हे बघा, आणि आता आपल्याला किती शिंपल्या जमलेल्या आहेत तिघांकडे हे मी तुम्हाला दाखवतो. आपण बघणार आहेत आता. हे बघा, आता सुधीर मामाने किती शिंपल्या जमवल्या आहेत ते आपण बघणार आहेत. सुधीर मामा दाखव.
हे बघा तो तर प्रॉपर तयारीमध्ये आलाय आणि त्याने शिंपल्या किती जमवलेल्या आहेत हे बघा. हे बघा आता राजा मामाला किती भेटले ते आपण बघणार आहे. बघा रेस्टिंग मध्ये मोठे ऑफिसर होते, पण आता काय काम नाही तर येतात मजेसाठी हे त्यांना. आणि हे बघा मला पण जास्त काय भेटल्या नाहीत. बघा मला पण थोड्याच भेटलेल्या आहेत. आपण लास्टला बघूया सगळ्यांना किती किती मिळतात ते शिंपल्या. आपल्या खाडीमध्ये भरतीचं पाणी शिरलेलं आहे आणि हा बघा किशोर इकडे पाग मारत आहे. हा बघा आता तो पाग मारेल. पागाला काय मिळते मच्छी आता काय मिळते आपण बघूया. मारलं बघा पाग मारलेला आहे किशोरने बघा. खाडीमध्ये भरतीचं पाणी शिरलेलं आहे आणि आता पाणी खाडीमध्ये जसं शिरत येतं तसं शिंपल्या पण जास्त मिळत आहेत. आता आपण बघा संतोष दादा आणि सुधीर मामा खूप काढत आहेत शिंपल्या. तुम्हाला दाखवतो मी. सुधीर मामाने तर हातातच जमवून ठेवल्या ते बघा. हे बघा त्याने हातात जमवून ठेवल्यात. असं थोडं थोडं करून त्याने किती जमवलेत मी तुम्हाला दाखवतो लास्ट पर्यंत. बघा हे बघा पाणी त्याच्या इथून क्रॉस होते, तुम्हाला समजत असेल भरतीचं पाणी आहे. सुधीर मामाने हे बघा एवढ्या शिंपल्या जमवलेल्या आहेत आणि त्याने ही झोली आहे ना त्याला हे बेंड बांधलेलं आहे. हे बघा हे बेंड का बांधलेलं आहे तुम्हाला दाखवतो. इकडे त्याने हा स्टीलचा रॉड लावलेला आहे आणि हा रॉड कसा पाण्यात बुडून जातोय बघा. आता ही झोली पूर्ण पाण्यात बुडून गेलेली आहे, तर ती पाण्यात बुडल्यावर आपल्याला दिसायला पाहिजे म्हणून हे बेंड त्याने लावलेलं आहे. हे बघा असा जुगाड पण करतात आपले लोक. भरतीच्या पाण्याला जोर खूप आहे हे बघा तुम्हाला समजत असेल. आम्ही चालल्यात त्याच्यावरून आणि आम्हाला आपल्या नॉर्मली मला तर भेटलेल्या आहेत शिंपल्या खूप. म्हणजे आपलं जेवण होऊ शकते 2 टाइम एवढ्या आपल्याला शिंपल्या भेटलेल्या आहेत. आता सगळ्यांना किती किती शिंपल्या भेटल्या आहेत हे मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल. शेवटी हे अनुभवी मच्छीमार आहेत आणि आपण कधी कधीच येतो. आपल्याला जेव्हा म्हणजे मच्छी खायची चव येते तेव्हाच आपण येतो. हे काय रेग्युलर इकडेच येत असतात. तर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती शिंपल्या भेटलेल्या आहेत ते. आता आपण वर आलेले आहेत आणि सर्वप्रथम सुधीर मामाने किती शिंपल्या जमवलेल्या आहेत हे बघा. भरपूर त्याला भेटलेले आहेत आणि आता संतोष दादा आपल्या नंतर आलेला आहे म्हणजे तो उशिरा आलेला आहे, पण त्याने पण भरपूर जमवलेले आहेत हे बघा. आता मला किती भेटलेले आहेत हे बघा मी इकडे ठेवलेले आहेत. तर मला किती भेटलेले आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवतो. बघा ह्या पिशवीमध्ये मी ठेवले आहेत, तर त्या सगळ्या खाली टाकू. हे बघा मला पण एवढ्या शिंपल्या भेटलेल्या आहेत, त्याने माझं जेवणाचं काम होऊन जाईल. तुम्ही खाडीमध्ये येऊन अशा शिंपल्या पकडण्याचा अनुभव कधी घेतलाय का हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. ह्या बघा आपण ज्या शिंपल्या पकडलेल्या त्या मी तुम्हाला समुद्र दाखवलेल्या पण मातीमध्ये त्या नीट दिसत नव्हत्या म्हणून मी आता घरी आणलेल्या आहेत आणि हे भांड्या ह्याच्यामध्ये टाकतो म्हणजे आपण शिंपल्या किती जमवल्या आहेत हे आपल्याला समजेल. हे बघा आज मी भरपूर दिवसानंतर हे शिंपल्या पकडायला गेलेला, तरी मी म्हणजे आपलं 2 टाइम जेवण होऊ शकते एवढं आपण आणलेलं आहे. हे बघा आणि ह्या बघायला खरोखर एवढी मजा आली ना की म्हणजे बोलून फायदा नाही. खूप मजा आली शिंपल्या पकडायला. तुम्ही पण कधी आल्या कळमच्या खाडीत किंवा तुम्ही इतर कुठे राहत असतील तुमच्या इथे पण ह्या शिंपल्या मिळत असतील. ह्याला आमच्या मांगेली भाषेमध्ये आम्ही शिंपल्या शिपोटे असं पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्कीच सांगा कमेंट्स करून. आणि हे आता आपण जेवणासाठी बनवणार आहे आणि खूप छान खायला लागते. तर तुम्ही अशा शिंपल्या कधी खाल्ल्यात का हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्रनिल ब्लॉग या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.